चला आपण बोलूया मॅच कडे, जिथे दुसऱ्या फेरीतली ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आजचा दिवस, आजची रात्र आपण पाहिली तर टोटली 12 संघ स्पर्धेमध्ये होते. पहिल्या लॉट मधून आपण नितीन 11 शिवाजीनगर या संघाला मात्र सुपर 10 मध्ये प्रवेश करताना पाहिलंय. आज कोणता संघ सुपर 5 मध्ये जाईल ते आपल्याला शेवटच्या मॅच मध्ये अर्थात पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. अर्थातच पनवेल मनसे पनवेल तालुका चषक 2025 ची स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे भाताण या नगरीमध्ये. अगदी भाताण म्हटलं तर सातत्याने बऱ्याचशा नाईटच्या टुर्नामेंट या मैदानावरती भरवण्यात येतात. ही स्पर्धा देखील मनसे तालुका चषक आपण 2025 या मैदानावरती पाहतोय. मॅचला सुरुवात होईल जिथे जय घोडेलदेव कसलकण आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतो देविदास 11 कुडावे. अशी आणखीन एक मोठी लढत, सलामीची जोडी मैदानात आली आहे घोडेलदेव कसलकण टीमची. स्ट्राइक एंड वरती अनिरुद्ध पाटील आणि नॉन स्ट्राइक एंड वरती अनिकेत पाटील आहे. तर गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉलर ट्रॅक वरती नचिकेत पाटील आपण पाहतोय. मॅच ऑन. स्पर्धेला नक्कीच 2 दिवसापूर्वी सुरुवात झाली आहे. अगदी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सुपर 10 मध्ये, सुपर 5 मध्ये ना, सुपर 5 मध्ये बापदेव पोदी या संघाने प्रवेश केला. परवाच्या दिवशी मध्ये आपण सहाराशाह शिवकर या संघाला सुपर 5 मध्ये प्रवेश करताना पाहिला. सुपर 10 ला गिरवले हा संघ गेला आणि दोन्ही टीमला पहा वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती. शेवटच्या क्षणाला एंट्री मिळाली होती आणि शेवटच्या क्षणाला येऊन देखील चांगला परफॉर्मन्स दाखवून आपला बॅटिंग बॉलिंग आणि निश्चित क्रिकेटच्या जोरावरती दोन्ही संघ मात्र सुपर 10 मध्ये पोहोचले. इथून आजच्या दिवसामध्ये सुपर 10 मध्ये नितीन 11 शिवाजीनगर हा संघ देखील पोहोचला. त्यानंतर पुढच्या मॅच मध्ये आपल्याला आणखी एक संघ सुपर 5 मध्ये जाणारा समजेल. कोणता संघ जाईल, कोणता संघ बोर्ले टीमच्या अगेन्स्ट शेवटची मॅच खेळेल ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती मॅच ऑन. मॅचला सुरुवात झाली आहे. नचिकेत पाटील ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल. ओव्हर द विकेट न स्टार्ट करत असताना पहिला चेंडू अनिरुद्ध साठी. पहिलाच बॉल वरती स्वागत करेंगे, स्वागत सांगत ठोकलाय पहिल्याच बॉल वरती बिग हिट षटकार. ही खासियत आहे अनिरुद्ध या खेळाडूची. मागील मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच राहिलेला हा प्लेअर आहे. मागच्या मॅच मध्ये देखील अशी धुवाधार फटकेबाजी अनिरुद्ध पाटील जी आपण सातत्याने पाहिली आहे. या मॅच मध्ये देखील तशी सुरुवात पहिल्याच बॉल वरती षटकाराने केली आहे. 6 धावा धाव फलक्यावरती अनिरुद्ध आणि अनिकेत ही जोडी मैदानात. नचिकेत पाटील वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण झालंय ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगल्या लेंथ वरती कमबॅक केलं जात आहे. ओव्हर द विकेट न गोलंदाजी करत असताना या अँगल न चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला आणि बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. चांगल्यारीत्या चेंडू मात्र डिलिव्हर झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू नंतर 6 धाव फलकावरती नचिकेत पाटीलचा नेक्स्ट बॉल. सुरेख बॉल बॅक टू दी बॉल खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत मिड ऑनला, तिथे मात्र एक चिकी सिंगल. 1 रन धावून कंप्लीट. सिंगल रन, सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट होईल. अनिकेत पाटील आता स्ट्राइक एंड वरती. धावसंख्या पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. घोडेलदेव कसलकंड आणि त्यांच्या विरुद्ध देविदास 11 कुडावे ही दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत आपण पाहतोय. अगदी आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये सगळेच मॅच अगदी काटेके टक्कर झाले. एखाद दुसरी मॅच वगळता सगळ्या मॅच अगदी रोमांचक झाल्यात. लॉब काढण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवाई सफर. इट्स अ बिग. अनिकेत पाटीलच्या बॅट मधून देखील धमाका पाहायला मिळाला. षटकार. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आक्रमण. अगदी मागील मॅच मध्ये देखील याच खेळाडूंनी अगदी तोडफोड केली होती. या मॅच मध्ये देखील आता तोडफोड करायला सुरुवात केली आहे. 13 धावसंख्या धावफलकावरती. पहिल्याच बॉल वरती दोन्ही खेळाडूंनी षटकार लगावत त्या ठिकाणी आपल्या डावाची सुरुवात केली आहे. 5वा बॉल नचिकेत पाटील ऑन साइडला भिरकावला. यूज लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय हँड हँडसम. आणखी एक षटकार. दोन्ही खेळाडू तोडफोड संघटनेचे अध्यक्ष आहेत. अगदी
प्रत्येक बॉल मध्ये आक्रमण केलं जातं. टोटली धावसंख्या धावफलकावरती 19 पाहायला मिळाली. अनिकेत पाटील 12 आणि त्यानंतर निवृत्त पाटील 7 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल मात्र इथून शिल्लक आहे. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात झाली आहे कसलकन टीमची. शेवटचा चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न, फिल्डर पाठलाग करतात परंतु फिल्डर पासून बराचसा चेंडू दूर राहिला आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. शेवटच्या बॉल वरती देखील आला हा चौकार आणि चौकारच्या मदतीने पहिल्या ओव्हर नंतर घोडीलदेव कसरकर टीमच्या धावा धावफलकावरती लागल्यात त्या 23 विदाउट लॉस. तेवीस धावा धाव फलक्यावरती चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना घोडीलदेव कसलकर टीमची मात्र झाली आहे. अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये प्रेशर, दबाव पूर्णपणे गोलंदाजावरती साफ जाणवला गेला. सुरुवातीपासून आक्रमण, ज्या आक्रमणाची गरज कसलकर टीमला होती ते आक्रमण अनिकेत आणि अनिरुद्धच्या माध्यमातून झालं. 23 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज उर्द विकेटनं सागर मोरेला आपण पाहतोय. आणखीन एक चांगला गोलंदाज या टीमचा. ओ यावेळेस देखील लॉफ्ट, हवाई सपर, आउट ऑफ द पार्क, 1 मोर 6. फलंदाज अनिरुद्ध पाटीलच्या बॅट मधून हा धमाका, षटकार. काय बॅटिंग चालू आहे, नुसते हवाई सपर पाहायला मिळाले. सिंगल डबल्स धावांवर लक्षच नाहीये. हा चेंडू फुल्लर लेनचा आपण पाहिला. लॉंग ऑफला सिंगल रन कंप्लीट झाली आहे. दुसरी साठी कदाचित प्रयत्न होता परंतु शेवटला नकार दिला. मिळेल ते एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 30 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. सागर मोरेवरती पहिल्याच बॉल वरती 6, दुसऱ्या बॉल वरती सिंगल रन, तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार आहे. ओ यावेळेस देखील आणखी एक तडाखा, बॉल चालला स्क्वेअर लाईन बॉर्डर लाईनच्या पलीकडे, षटकार. फक्त आणि फक्त षटकारांची भाषा. अगदी 6चाच पाडा शिकवलाय की काय या खेळाडूंना. नुसते षटकार पाहायला मिळाले या इनिंग मधील. मयूर पाटील सर हा 5वा षटकार येतोय तो कसलकर टीमच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली ती 36 या आकड्यावरती, 36 धावा विदाउट लॉस. अगदी चांगली आक्रमक सुरुवात. सलामीची जोडी मैदानात. दोन्ही फलंदाज ठरून आले की आज आपल्याला तोडफोडच करायची. अगदी जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन चालू आहे. अनिकेत पाटील 4 बॉल 22 वरती बॅटिंग करतोय. लॉप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, यावेळेस मात्र कनेक्शन नाहीये. सिंगल रन, डबलचा प्रयत्न, डबल साठी परतावलेत आणि 2 धावा चित्त्याच्या चपळाईने कंप्लीट. दोन्ही खेळाडूंमध्ये तालमेल चांगला आहे, कॉलिंग चांगली आहे, त्यामुळे सहज आणि सोप्यारित्या 2 धावा या धावून कंप्लीट केल्या जातात. 2च्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या पोहोचेल ती 38 धावांवरती. 2 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. टॉस कुडावे टीमने जिंकला होता. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आणि जो निर्णय घेतला तो थोडासा मित्र म्हणे चुकीचा ठरलाय की काय. लो फुल टॉस बॉल होता. लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला. सिंगल रन झाली. डबलचा प्रयत्न कदाचित झाला आणि तिथून तिसऱ्या पंचाची मागणी पंचाची मात्र केली जाते. तिसरे पंच या ठिकाणी चेक करा. फलंदाज बाद. दुसरी धाव महागडी ठरली आहे. रनआउटच्या स्वरूपाने हा पहिला धक्का लागला. तो घोडीलदेव कसलकर टीमला. फलंदाज अनिकेत पाटील बॅक टू द पवेलियन. 39 शेवटचा बॉल बाकी आहे. 39 धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. या धावेची गरज नव्हती मयूर पाटील सर. अगदी धावा येत होत्या. दोन्ही खेळाडू चांगले खेळत होते. अगदी दुसरीचा प्रयत्न, दुसरीची लालच झाली आणि आपण म्हणत असतो लालच बुरी बला.
लालचच्या नादात मात्र खेळाडू बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती इनाट नंबर 3 वरती आपल्याला भावेश पाटील हा फलंदाज पाहायला मिळेल. 39 संघाच्या धावा धावफलकावरती या षटकातील शेवटचा बॉल. या षटकाचा विचार केला गेला तर सागर मोरे या गोलंदाजांना आतापर्यंत 16 धावा खर्च केल्या. दोन्ही गोलंदाज थोडेसे महागडे. पहिला गोलंदाज नचिकेत त्याच्यावरती आक्रमण, दुसरा गोलंदाज सागर मोरे याच्यावरती देखील आक्रमण झालं. थोडीशी सुमार खराब गोलंदाजी कुडावी टीमची मात्र राहिली आहे आणि त्याचंच कारण आहे की धावसंख्या धावफलकावरती 39 आहे. शेवटचा चेंडू भावेश पाटील वन डाऊन इनॅट नंबर 3 वरती स्ट्राइक एंड वरती. भावेश साठी हा बॉल होता. इथून अपील पाहायला मिळाली. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल. 2 षटक संपलेत. अगदी रन रेट आपण पाहिला तर 19.50च्या रन रेटनं धावफलकावरती धावा लागल्यात त्या 39 आणि इथून मात्र आता शेवटचं षटक बाकी आहे. एकोणचाळीस धावा धावफलकावरती शेवटचे षटक या ठिकाणी मात्र बाकी आहे. शेवटच्या षटकासाठी आता कुणाल मते या गोलंदाजावरती जिम्मेदारी सोपवली गेली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा बनतील, एक चांगली टोटल तर उभी राहिली आहे. परंतु जर या ओव्हरमध्ये 10-15 धावा आणखीन आल्या तर एक मोठी टोटल या ठिकाणी कसलकन टीमची मात्र उभी राहील. ओव्हर द विकेट ना कुणालचा पहिलाच बॉल. ओ पहिलाच बॉल बिग हिट. मनगटातली पावर अनिरुद्ध पाटीलच्या बॅट मधून हा पावर हिट षटकार. काय लाजवाब बॅटिंग चालू. थांबायला तयार नाहीये. अगदी शॉर्ट फॉर्मॅट आहे. त्याला माहिती आहे 3 ओव्हरची मॅच आहे. कुठल्याच प्रकारचा टाइम सेट व्हायला घेतला नाही. अगदी पहिल्याच बॉल पासून आक्रमण आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये देखील आक्रमण मात्र चालू आहे. 6 बॉल 20 वरती तो बॅटिंग करतोय. संघाच्या धावा झाल्यात त्या 45. सहा चेंडू 20 धावसंख्येवरती अनिरुद्ध पाटील या खेळाडूची बॅटिंग चालू आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. भावेशचा एक चेंडूचा सामना केला. पहिला चेंडू तो डॉट खेळलाय. कुणालचा स्वागत मात्र षटकारांनिशी फलंदाज अनिरुद्ध पाटीलने मात्र केलाय. धावसंख्या 45. लॉस ऑफ फर्स्ट विकेट. पहिला विकेट आपण पाहिला अनिरुद्ध. अगदी अनिरुद्धने देखील चांगली बॅटिंग केली. 20 धावसंख्येवरती तो देखील बाद झाला आणि त्या सावरलाय. स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे. पुढचा बॉल लो फुलटॉस होता. चांगला फटका परंतु फिल्डर तैनात आहे. एक सिंगल. फिल्डिंग काय क्वालिटीची पाहायला मिळाली. अगदी डायरेक्टली थ्रो आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. तिथे मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या पोहोचेल ती 46 वरती आणि इथून 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. एक चांगल्या टोटल कडे आपण पाहतोय कोडिलदेव कसलखंड मात्र वाटचाल करतोय. कुणाल मते यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. भावेश पाटीलचा हा फटका. फिल्डर तैनात आहेत. पहा एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी परतलेत. फिल्डिंग थोडीशी त्या ठिकाणी खराब झाली. फंबल झाली. लगेच दुसरी धाव ही कंप्लीट. 2 धावा या चेंडूवरती जरूर मिळतील. 2च्या मदतीने संघ पोहोचतो 48 या धावसंख्येवरती. अजूनही आपण पाहिले तर 3 चेंडू मात्र बाकी आहेत. 3 बॉल वरती किती धावा बनतील एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा आता कसरकट टीमच्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना असेल. भावेश स्ट्राइक एंड वरती. सरळ बॅटनं वॉटर स्ट्रोक. ब्लॅक स्क्रीन आणि कॅमेरामॅनच्या वरून ठोकला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 54 वरती. 50 अप. 50 धावा कंप्लीट झाल्यात. त्या बॅटिंग करत असताना घोडिलदेव कसरकंड संघाच्या लाजवाब बॅटिंग. अगदी पवेलियन मधून सेट होऊन येत आहेत की काय खेळाडू. जो फलंदाज येतोय तो षटकारांनी खातं ओपन करतोय.
54 धावा मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 चेंडू अजून बाकी आहेत. हा चेंडू स्टंप वरती लागलाय पहा. इथून एक सिंगल रन कंप्लीट झाली. एक धाव फक्त या चेंडूवरती आपल्याला मिळेल. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 56 वरती. आणि या षटकातील आता हा शेवटचा बॉल आहे. 56 धावा मात्र धाव फलकावरती. भावेश पाटील 10 धावा संख्येवरती बॅटिंग. त्यानंतर अनिरुद्ध 7 बॉल 21 वरती खेळतोय. कुणाल मते या गोलंदाजावरती आक्रमण राहिलंय. 17 धावा त्याला देखील खर्च केला. फुल टॉस होता. वॉटर स्ट्रोक, काय फटका कॉम्बॉक्स मध्ये. समालोचक कक्षावरती मारला हा षटकार. शेवटच्या बॉल वरती 6 धावा मिळतील त्या कसरकट संघाला आणि संघाची एकूण धावा संख्या पोहोचेल ती 62. इथून विजयासाठी मात्र आक्रमण करण्याची गरज, कारण पहिल्या बॉल पासून आता कुडावे संघाला मात्र आक्रमण करण्याची गरज आहे. 18 चेंडू आणि 63 धावा संख्येची गरज आहे. त्रेसष्ट 63. 18 चेंडू आणि 63 ची गरज आहे. चला मॅच ऑन करा. जिथे 63 ची गरज आहे. 18 बॉल वरती बॉल द्या मैदानात. त्रेसष्ट धावा संख्येची गरज आहे ती देवीदास 11 कुडावे संघाला इथून हा सामना जिंकण्यासाठी आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. अगदी 62 धावा बनवण्यात आल्यात. घोडेलदेव कसरकट टीमच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला. अनिरुद्ध पाटील, अनिकेत पाटील, भावेश पाटील या खेळाडूंची तोडफोड आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिली आहे. इथून तशीच तोडफोड आता देवीदास 11 कुडावे संघाला देखील करावी लागणार आहे. सिंगल डबलचं काम नाहीये, मोठ्या फटक्यांची गरज आहे. अगदी मोठे फटके खेळण्यासाठी देखील कुडावे संघ जाणला जातो. कुडावे संघाची ओपनिंग जोडी मैदानात आपण पाहतोय.
तिला बीट करत बॉल चालला सीमारेषा पार. या बॉल वरती आलाय चौकार 4. पहिल्या बॉल वरती आक्रमण. मी सुरुवातीपासून सांगतोय की पहिल्या बॉल पासून आक्रमण करण्याची गरज आहे आणि चौकार लगावलाय तो फलंदाज नचिकेत पाटील. 4 धावा. चांगली सुरुवात आपल्या डावाची आणि स्वतःच्या डावाची सुरुवात चौकारांनी केली आहे. अकाउंट खातं ओपन झालंय. श्री गणेशा झालाय धावसंख्येचा. चला स्पीडअप करा. चला विनंती असेल जरा स्पीडअप घ्या. टाइमपास नकोय. पहिल्याच बॉल वरती चौकार आपण फलंदाज नचिकेत पाटीलच्या बाट मधून पाहिला. साई गायकर या गोलंदाजावरती आक्रमण. चांगला चेंडू होता. थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा बॉल आपण पाहिला. समोर टाकण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर हा फटका खेळून काढला आणि लॉंग ऑफच्या वरून हा चौकार मिळालाय तो नचिकेत पाटीलला. और तो विकेट ना गोलंदाज तयार आहे. सुरेख चेंडू चांगला फटका परंतु फिल्डर यावेळेस तैनात आहे. एक सिंगल रन कंप्लीट झाली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे. सिंगल रन सिंगलच्या मदतीने धावा संख्या पोहोचली ती 5 या आकड्यावरती. सागर मोरे आता स्ट्राइक एंड वरती आहे. या मॅचची जिम्मेदारी पूर्णपणे सागर मोरे वरती आहे. कारण असा एक खेळाडू आहे देवदास इलेव्हन या कुडावे संघामध्ये की तो सामना जिंकू शकतो, सामना जवळपास नेऊ शकतो आणि तो खेळाडू आहे तो सागर मोरे. ऑन स्ट्राइक एंड वरती सागरला आपण पाहतोय. इथून मात्र एक मोठी विस्फोटक इनिंग खेळण्याची गरज आहे. जी इनिंग आपण पहिल्या सत्रामध्ये अनिकेत अनिरुद्ध आणि भावेशच्या माध्यमातून पाहिली आहे त्या इनिंगची मात्र आता गरज आहे ती कुडावे संघाला. लो फुल टॉस होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. जमिनी लगतचा फटका. फिल्डर कडे चेंडू चालला. एक सिंगल रन. फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. फक्त एक सिंगल रन. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलच्या मदतीने धावा संख्या पोहोचली ती 6 या आकड्यावरती. 3 बॉल नंतर 6. अजून देखील या षटकातील 3 चेंडू मात्र बाकी आहेत. पॉवर प्ले नंबर 1 चं षटक आहे. नचिकेत पाटील आता स्ट्राइक एंड वरती आहे. और द विकेट ना साई गायकरचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. थोडे शपल झाले. जागा बळून खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सक्सेस ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आपण पाहतोय. 6 धावा धाव फलक्यावरती. 2 चेंडू अजूनही या षटकातील मात्र बाकी आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अगदी पहिल्या बॉलवरती चौकार येऊन तदनंतर मात्र धाव गतीवरती ब्रेक लावलाय तो गोलंदाज साई गायकरनं. बिग हिट. इथून हवेत आहे बॉल. हवाई सफर करतोय. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. नचिकेत पाटीलच्या बाट मधून जर्सी नंबर 07 षटकार. बराच उंच चेंडू मात्र गेला होता. उंची देखील प्राप्त केली, लांबी देखील प्राप्त केली आणि चेंडू सीमारेषा पार गेला. मिळालाय तो षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावा संख्या पोहोचली ती 12 आकड्यावरती. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. उर्वरित बॉल वरती अजून आपण पाहिलं तर बऱ्याचशा धावा संख्येची गरज आहे. शेवटचा चेंडू गोलंदाज तयार आहे. और द विकेट. शेवटचा बॉल और द विकेट न साई गायकर. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. पाठची कट. फर्स्ट स्लिप मध्ये कुठलीही चूक नाहीये. विकेट नंबर 1 डाऊन. खेळाडू आपण पाहतोय नचिकेत पाटील. बॅक टू द पवेलियन. पहिल्या ओव्हर नंतर टोटल 12 धावा धाव फलक्यावरती. एक विकेट. साई गायकर या गोलंदाजाला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहिलाय. अगदी युवा गोलंदाज, यंगस्टार. अगदी त्यांचा 12वा खेळाडू आम्हाला सांगतोय की हा खेळाडू आता 10वीला आहे. म्हणजे 16 ते 17 वर्षाचा प्लेयर आहे. अगदी आपल्या गावाच्या टीम साठी
आज प्रतिनिधित्व अर्थात पहिले षटक टाकण्यासाठी येतोय. चांगली गोलंदाजी साईच्या आजची या दिवसामध्ये राहिली आहे. मी मगाशी देखील सांगितलं कसलकन टीमचा विचार केला गेला तर बरेचसे युवा खेळाडू, युवा जिगरबाज खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रसाद नाईक आलाय राऊंड द विकेट न. इथे फक्त 12 धावा धावफलक्यावरती टोटली पाठलाग करायचा आहे 63 या धावसंख्येचा. उर्वरित आता 12 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज आहे. सागर मोरे ऑन स्ट्राइक. पहिल्याच बॉलची बाट चिकट. इथून पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल चालला सीमारेषेच्या जवळ. फिल्डिंग चांगली झाली आहे. नितीन पाटील बॉलचा पाठलाग करत होते. या चेंडूवरती धावा मिळतील त्या 3 धावा या चेंडूवरती धावून कंप्लीट. 3च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. जिथे 15 धावा धावफलक्यावरती लागल्यात. 11 चेंडू आणि 48 या धावसंख्येची गरज. ऋषभ कोंडिलकर नवीन खेळाडू स्ट्राइक एंड वरती. राऊंड द विकेट न प्रसाद नाईकचा हा बॉल. टप्पा थोडासा स्लो पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल रन. स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचा प्रयत्न, स्वतःवरती आत्मविश्वास सागर मोरेनं मात्र दाखवलाय. स्ट्राइक स्वतःकडे ठेवली आहे. स्वतःकडे स्ट्राइक ठेवणे देखील तितकं गरजेचं आहे कारण सिंगल डबल्स धावण आता बाद बनणार नाहीये. मोठ्या फटक्यांची मात्र गरज आहे आणि ते मोठे फटके सागर मोरेला आपण बऱ्याचशा मैदानावरती मारताना पाहिले. आता देखील तीच गरज आहे. धावसंख्या 16 लागली आहे. 10 चेंडू आणि आता 47 ची गरज. 10 बॉल 47. अगदी 10 बॉल वरती 47 धावा बनवायच्या झाल्या तर 7 ते 8 षटकार पाहिजे. राऊंड द विकेट न प्रसाद नाईक. लो फुल टॉस बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका आपण पाहतोय. गरंगलत गॅप मधून बॉल थांबणार नाही. गोलीच्या वेगाने जाईल सीमा रेषा पलीकडे. सागरच्या बाट मधून आला हा चौकार. सागरच्या माध्यमातून चांगला खेळ चालू आहे. धाबा आणि चेंडू मधील अंतर कमी करण्याचं काम चालू आहे परंतु तितकंसं यश मिळत नाहीये. 3 बॉल 8 वरती त्याची बॅटिंग सुरू आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 43 धावसंख्येची मात्र गरज आहे. नऊ बॉल 43 ची गरज. राऊंड द विकेट प्रसाद नाईकचा नेक्स्ट बॉल. ओ वॉटर स्ट्रोक. काय फटका मारला. लाजवाब क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवला बॉलला. सीमा रेषा पार. 1 मोर बिग 6. फलंदाज सागर मोरेच्या पाठमधून. 4 चेंडू झाले. 2 चेंडू अजून बाकी आहेत. एकतर्फी झुंज दिली जाते सागरच्या माध्यमातून. धावसंख्या 26. 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 37 धावसंख्येची गरज. प्रयत्न चालू आहेत. सामना अजून संपलेला नाही. दोन्ही संघाचे प्रयत्न चालू आहेत. अगदी हाय स्कोरिंग अशी मॅच आपण पाहतोय. 65 धावा बनवण्यात आल्या. 63 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 26 धावा धावफलक्यावरती. सागर मोरे वैयक्तिक 14. त्यानंतर ऋषभ खेळतोय 1 धावसंख्येवरती. नचिकेत आपण पाहिलं तर 11 धावसंख्येवरती मात्र बाद झालाय. 8 चेंडू आणि 37 या धावसंख्येची गरज आहे. अगदी 2 चेंडू या षटकातील फार इम्पॉर्टंट आहेत. 2 बॉलवरती कदाचित जर बिग हिट आले, षटकार आले तर शेवटच्या ओव्हरला रोमांच पाहायला मिळू शकतो. हो इथून चांगला चेंडू पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये सागरनं. फक्त एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता 7 चेंडू आणि विजयासाठी मात्र 37 धावसंख्येची गरज आहे. 37 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी. 14 धावा आतापर्यंत प्रसाद नाईकच्या माध्यमातून खर्च केल्या जातात. शेवटचा बॉल आहे. राऊंड द विकेट. शेवटचा बॉल पुढ्यात टाकला. अगदी जमीन लगत कार्पेट लेवलचा फटका लॉंग ऑफ कडे. फक्त एक सिंगल. षटक इथून संपलाय. 2 ओव्हर नंतर धावा बनल्या 27 आणि इथून आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 36 धावसंख्येची गरज आहे. ती देविदास 11 कुडावे या संघाला.
चला स्पीड अप घ्या, टाइमपास करू नका. 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र 36 ची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच साठी बोरले संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी दाखल व्हा. चांबो आपण या. यातून जो संघ जिंकेल त्यांची आणि बोरले अशी लढत आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपल्याला पुढची पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 36 गोलंदाजी मार्क वरती लोकेश नाईक लेफ्ट आर्म गोलंदाज आला. अगदी 6 बॉल 36 क्रिकेट मध्ये 6 बॉल आणि 36 म्हटल्या तर मग पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते युवराज सिंग. त्यानंतर वन डे क्रिकेट मध्ये 6 बॉल वरती 6 षटकार मारणारा खेळाडू हर्षल गिब्स. त्यानंतर आपण श्रीलंका टीमच्या अगेन्स्ट धनंजय या गोलंदाजावरती 6 बॉल 6 षटकार मारणारा कॅरम पोलार्ड यांना देखील पाहिला. बरेचसे विक्रम सध्या आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट मध्ये तर बऱ्याच वेळा 6 बॉल वरती 6 षटकार गेलेत, पण तोच विक्रम आता पुन्हा या ठिकाणी घडवावा लागेल. 36 ची गरज आहे. लोकेश नाईक लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न. पहिलाच बॉल सागर साठी हा चेंडू. ओ सुरेख चेंडू, कुठल्या प्रकारची संधी नाही आहे, मिळेल ती फक्त एक सिंगल. पहिलाच बॉल अगदी ब्लॉक हॉल पद्धतीचा पहिल्या बॉल वरती कुठली चान्स दिली नाहीये. एक सिंगल रन. 5 बॉल आणि आता 35 ची गरज. सामना आता दूर जात चाललाय तो देवीदास 11 कोडावे संघाकडून. अगदी गोलंदाजी लोकेश नाईक या गोलंदाजी चांगली राहिली आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करणे ही गोलंदाजी ओळख आहे. ओ जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय. अपील पाहायला मिळते. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, अँगल न बॉल मात्र बाहेरच्या दिशेने पिच होतोय आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता होईल. निर्धाव चेंडू होईल. 4 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये जाईल ते आपल्याला थोड्याच वेळात समजेल. बोरले टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी दाखल व्हा. चांबो लगेच या, टाइमपास करू नका. 4 चेंडू आणि 35. हा टप्प्याचा बॉल होता. बॅकवर्ड स्कोअर लेगला चेंडू चालला सीमा रेषा पलीकडे. वेगानं चेंडू फरार होईल सीमा पार. मिळेल हा चौकार, परंतु थोडासा उशीर झाला या फटक्यांना. ऋषभ कोंडिलकरच्या बॅट मधून चौकार आपण पाहिलाय. 3 चेंडू आणि आता 31 ची गरज आहे. 32 धावा टोटल धाव फलकावरती लागल्यात. अर्ध लक्ष कंप्लीट केलंय मयूर सर, परंतु अर्ध लक्ष कंप्लीट करायला फक्त आता 3 चेंडू बाकी आहेत. एकतर्फी मॅच, वन साइडेड लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. सागर मोरेनं थोडस प्रतिउत्तर दिलं होतं, परंतु त्याला कुठल्याही खेळाडूची साथ मात्र मिळाली नाहीये आणि त्यातच कारण आहे की आता संघ बराचसा मागे आहे. 3 बॉल 31. ओ चांगला फटका, वॉटर स्ट्रोक. पुढच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका एक्झिक्यूट केला आणि पडून झडून फटकेबाजी चालू आहे. बॉल मात्र सीमारेषा पाल आणि या दुसरा सलगचा चौकार तो ऋषभ कोंडिलकरच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचेल ते 36 वरती. 2 चेंडू आणि आता 27 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये बोरले टीमच्या अगेन्स्ट खेळेल? अगदी मनसे पनवेल तालुका प्रमुख चषक 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय. कोणता संघ पुढची मॅच जिंकून सुपर 5 मध्ये जाईल ते देखील आपल्याला पाहायचं. अगदी मोठी टुर्नामेंट, 5 ते 6 फुटाच्या ट्रॉफ्या आपण अगदी मंचाच्या समोर पाहतोय. ओ सुरेख बॉल, वेगाने प्रतिउत्तर दिलं जातं लोकेश नाईकच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आलाय. 1 बॉल आता शेवटचा बाकी आहे आणि 27 ची गरज. एकतर्फी मॅच, वन साइडेड मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचा 1 बॉल आणि 27. सामना जवळ जिंकलाय तो गोडिलदेव कसलकंड या संघानं. शेवटच्या बॉल वरती मिळेल ते एक सिंगल आणि सामना फिनिश. सामना मात्र जिंकलाय तो जय गोडिलदेव कसलकंड टीमनं आणि कसलकंड टीमनं मात्र प्रवेश केलाय तो आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये 3ऱ्या फेरीत, अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये. चांबो टीमचे कॅप्टन दाखल झाले. कसलकंड संघ आपला कॅप्टन लगेच या ठिकाणी पाठवा आणि आजच्या दिवसाची शेवटची मॅच आपण लगेच ऑन करणार आहोत. परंतु शेवटच्या मॅच साठी फॉर्म बॉक्स मध्ये थोडासा चेंज करूया. मुरेश्वर सर यांच्याकडे आपण वळणार आहोत. टॉस आपण करून घेऊया. कसलकंड टीम आपला कॅप्टन इथपर्यंत पोहोचवा लगेच या. आणि मॅन ऑफ द मॅच अनिकेत पाटील हा खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅच, ज्याने 25 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि टोटली त्याच इनिंगच्या जोरावरती आपण पाहिलं तर गोडिलदेव कसलकंड संघाने मात्र पहिल्या इनिंग मध्ये 62 धावा बनवल्या. 62 धावा बनवत
मग नंतर गोलंदाजी अगदी फलंदाजी करणाऱ्या देवीदास इलेव्हन कुडावे संघासमोर प्रेशर क्रिएट झाला आणि त्या प्रेशर मुळे तो सामना मात्र गोडिलदेव कसनगड टीमना मात्र जिंकला. चला मॅच किती ओव्हरची? 3 ना. चला 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय प्लीज. टॉस करून घेऊया. अच्छा रात्रीतील शेवटची मॅच खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर असेल गोडिलदेव कसलकण त्यांच्या विपक्षी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल बोरले संघ. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. सायनाथ पाटील